मात्र अमित शहा यांनी या सगळ्याबाबत, या स्फोटाबाबत माहिती देताना थोड्या वेळापूर्वी काय नक्की म्हटलं होतं आपण पाहूया। शाम करीब करीब 7 बजे दिल्ली में लाल किले के पास सुभाष मार्ग ट्रैफिक सिग्नल पर I-20 हुंडई गाड़ी में एक ब्लास्ट हुआ है। आसपास के स्थान के सभी सीसीटीवी कैमरा और बाकी सब चीजों की जांच के आदेश दे दिए गए हैं। मेरी सीपी दिल्ली से भी बात हुई है, स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है। सीपी दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं। हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी। सभी ऑप्शन की तुरंत जांच होकर नतीजा जो आएगा, जांच हम जनता के सामने रखेंगे। तेव्हा सर्व शक्यतांचा आम्ही तपास करणार आहे आणि त्यानंतर जे काही त्याचे परिणाम असतील किंवा जो काही त्याच्यातून जे आउटपुट निघणार आहे ते लोकांच्या समोर ठेवू अशी ग्वाही, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये अमित शहा आता या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। मात्र तत्पूर्वी अमित शहांनी रुग्णालयामध्ये जाऊन जे जखमी झालेले आहेत त्यांची विचारपूस केलेली आहे, त्यांची चौकशी केलेली आहे। काय नक्की घडलेलं होतं, त्या ठिकाणी जे जखमी झालेले आहेत त्यांनी काय नक्की पाहिलं याची देखील माहिती अमित शहांनी घेतलेली आहे। याशिवाय त्यांचे पोलीस अधिकारी असतील, याशिवाय स्पेशल ब्रांच, क्राईम ब्रांच असेल, या सगळ्यांसोबत देखील त्यांचं बोलणं झालं आहे। आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये अमित शहा हे घटनास्थळी पोहोचतील। या स्फोटामध्ये जवळपास 30 पेक्षा अधिक जण हे गंभीर जखमी झालेले आहेत, तर जवळपास 11 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। संध्याकाळी 6:52 दरम्यान हुंडाई I-20 कारमध्ये हा स्फोट झालेला होता आणि त्यानंतर आजूबाजूच्या ज्या गाड्या आहेत त्यांना देखील आग लागलेली होती। अमित शहा आता कुठल्याही क्षणी घटनास्थळी पोहोचू शकतात। NSGचे जे कमांडो आहेत हे देखील सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि सध्या या NSGच्या कमांडोंकडून या संपूर्ण परिसराची देखील पाहणी केली जाते। संपूर्ण घेराव जो आहे तो या संपूर्ण परिसराला घातला जातो आहे। प्रत्येक जे बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत, ज्या सर्व शक्यता आहेत त्या देखील NSGच्या कमांडोंकडून सध्या तपासल्या जात आहेत। अर्थात लाल किल्ल्याच्या काही मीटर अंतरावरच हा स्फोट झालेला आहे, त्यामुळे हा स्फोट नक्की कोणी केलेला आहे याची जबाबदारी अद्याप तरी कोणीही घेतलेली नाही। याशिवाय याच्या पाठीमागे काही घातपात आहे का याचा देखील सध्या जो तपास आहे तो तपास केला जातो आहे। आज फरीदाबादमध्ये शस्त्रास्त्रांचा साठा, स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आलेला होता आणि फरीदाबाद ते दिल्ली हे अंतर साधारणपणे 1 तासाच्या अंतरावरच आहे आणि त्यामुळे याच्याकडे, हा जो स्फोट झालेला आहे त्याकडे देखील आता संशयानं काहीसं पाहिलं जात आहे।